स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार होणारा स्पॉन्जी आणि सॉफ्ट चॉकलेट सुजी केक। अगदी सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यामध्ये हा छान फुललेला केक तयार होतो। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण घेतलेला 1 वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करणार आहोत। रवा बारीक करून घेतल्यामुळे केकला एकदम छान आणि सॉफ्ट टेक्स्चर मिळायला मदत होते। रवा बारीक करून घेतला की आता आपण केकचं बॅटर तयार करायला घेऊया। त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही घेऊया। इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वाटीने आपण रव्याचं माप घेतलंय त्याच वाटीने दही आणि पुढचं साहित्य मोजून घ्यायचं आहे, त्यामुळे प्रमाण व्यवस्थित राहील। आता दह्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालणार आहोत। दही आणि साखर घेतल्यानंतर हे दोन्ही पदार्थ छान एकजीव होईपर्यंत फेटून घेऊया। साखर दह्यामध्ये व्यवस्थित मिसळली आणि मिश्रण थोडं क्रीमी झालं की आता यामध्ये छोटी अर्धी वाटी तेल घालूया। तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं फेटून घेऊया। दही, साखर आणि तेल हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स झाले की केकच्या बॅटरचा बेस तयार होतो। आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला रवा घालणार आहोत। रवा घातल्यानंतर चमच्याने किंवा विस्कच्या मदतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रवा या मिश्रणामध्ये चांगला मिसळला की आता केकला देऊया एकदम छान चॉकलेटी फ्लेवर। त्यासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी कोको पावडर घालणार आहोत। कोको पावडर घातल्यानंतर ती कुठेही गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या। सगळं मिश्रण एकसारखं झालं की आता यामध्ये आपण छोटी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत। गव्हाचं पीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता केक छान फुलण्यासाठी यामध्ये आपण छोटे 2 चमचे बेकिंग पावडर घालणार आहोत। बेकिंग पावडर घातल्यानंतर थोडं दूध घालत हे मिश्रण मिक्स करून घ्या। इथे दूध एकदम सगळं न घालता थोडं घालायचं आहे, कारण बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य ठेवायची आहे। बॅटर ना खूप घट्ट असावं ना खूप पातळ। हळूहळू दूध घालत आणि मिक्स करत गेल्यावर बॅटर छान स्मूथ आणि एकसारखं होतं। सगळं मिश्रण एकजीव झालं की शेवटी यामध्ये 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत। व्हॅनिला इसेन्समुळे केकला खूप छान फ्लेवर मिळतो। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर फ्लेवरचा इसेन्स देखील वापरू शकता। इसेन्स घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं बॅटर हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आता आपलं चॉकलेट केकचं बॅटर एकदम छान तयार झालं आहे। आता या बॅटरला केकच्या भांड्यामध्ये सेट करूया। त्यासाठी केकच्या भांड्याच्या तळाला बटर पेपर लावून घेतला आहे। बटर पेपर लावल्यामुळे केक बेक झाल्यानंतर तो भांड्यातून सहज बाहेर काढता येतो। आता तयार केलेलं आपलं चॉकलेटी सुजी केकचं बॅटर या भांड्यामध्ये ओतून घेऊया। बॅटर व्यवस्थित पसरवल्यानंतर आता केकला थोडं डेकोरेट करूया। त्यासाठी वरून आपण कापलेले बदाम, काजू आणि मनुके घालणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता। केक बेक करण्यासाठी तयार आहे। आता हे केकचं भांडं ओव्हनमध्ये ठेवून साधारण 20 ते 25 मिनिटं बेक करून घेऊया। केक थंड झाल्यानंतर आपण हळूवारपणे बटर पेपर काढून घेऊया आणि तयार आहे छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट चॉकलेट सुजी केक। रव्यामुळे आलेलं छान टेक्स्चर, कोको पावडरचं चॉकलेटी फ्लेवर आणि वरून काजू बदाम मनुक्यांची मजा। हा केक नक्कीच सगळ्यांना आवडेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा केक तुम्ही अगदी सहजपणे घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार करू शकता। तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या, स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपीसाठी कुक विथ अपेक्षा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।